रोज उठल्याबरोबर तुम्हाला फक्त 1 क्यूब टाकायचं, 1 ग्लास पाणी टाकायचं आणि हे प्यायचंय. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, रक्ताभिसरण सुधारतं, रक्तदाब नियंत्रित राहतो, शरीर डिटॉक्सिफिकेशन होतं म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतं. त्यामुळे जबरदस्त वेट लॉस होतं. त्वचेसाठी फायदेशीर आहे. डायजेशन बूस्ट करतं, एनर्जी लेव्हल वाढवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यांमुळे आपली स्किन तजेलदार होते आणि आपलं जबरदस्त वेट लॉस होऊन चरबी वितळायला मदत होते. काय काय घ्यायचं? एक मीडियम साईजचे 2 तुम्हाला संत्री घ्यायच्यात. आता उन्हाळा सुरू झालाय, संत्रीचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे पटकन तुम्ही उन्हाळ्याभरासाठी हे बनवून ठेवू शकता. त्यानंतर एक बीटरूट आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर भरपूर सारा आपल्याला पुदिना घ्यायचा आहे, जेणेकरून टेस्ट सुद्धा चांगली वाढते. आणि त्यानंतर यामध्ये जे वापरलेले इन्ग्रेडियंट आहे, जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी काय घ्यायचं तेही सांगते. त्यानंतर थोडा आपल्याला ओल्या हळदीचा तुकडा घ्यायचा आहे. ओली हळद तुम्हाला भेटली नाही, तर ओल्या हळदीऐवजी तुम्हाला अर्धा चमचा किंवा त्यापेक्षाही 1 टीस्पून एवढी हळद घ्यायची आहे. हळदीची पावडर सगळ्यांच्या घरी असते. हा एकदम अत्यंत म्हणजे एकदम पौष्टिक आणि आरोग्यासाठी एकदम उत्कृष्ट असं डिटॉक्स ड्रिंक आहे. म्हणजे यामुळे काय होतं, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि हळदीमध्ये कुर्क्युमिन असतं ना, हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करतात. बीटामध्ये नायट्रेट्स असतात, त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि आपला रक्त पुरवठा सुरळीत होतो. म्हणजे यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. हा जो रस आहे, हा लिव्हर साफ करण्यास मदत करतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो आणि त्यामुळे मेटाबॉलिझम सुधारत राहतं आणि आपलं मेटाबॉलिझम सुधारलं म्हणजे डायजेशन सुद्धा प्रॉपर होतं. हे जे काही आपण इन्ग्रेडियंट घालतोय, आता यामध्ये संत्री वापरली, त्यामुळे जर या संत्रीतील तुम्ही जे काही बिया असतात त्या काढून घ्या, जेणेकरून कडवटपणा कमी होईल. आणि नाही काढलं तरी चालेल, जर तुम्हाला कडवटपणा त्यामधला आवडत असेल तर. तुम्ही बघू शकता ओली हळद मी केवढी घेतली आहे, एवढीच घ्यायची आहे. यामुळे आपल्या शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. सगळ्यांची सालं काढून घ्यायची. आधी स्वच्छ धुवून सालं काढून आणि मग त्याचे तुकडे आपल्याला करून घ्यायचेत. संत्री अगदी छोटी-छोटी होती म्हणून मी आज ना त्यामधल्या बिया काढलेल्या नाहीयेत. मोठी संत्री किंवा मोसंबी घेतली तरी तुम्ही चालेल. तर ते घेतलं तर मात्र नक्की काढा आणि असे आपल्याला त्याचे छोटे-छोटे काप करून घ्यायचेत. व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. आता बीट घेतला आणि बीट सुद्धा व्यवस्थितरित्या आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायचा आहे. बीट आणि संत्र्यातील अँटीऑक्सिडंट जे आहेत ते असल्यामुळे त्वचेला चमकदार आणि जर मुरूमचे डाग असेल ना, तर ते डागमुक्त होण्यास मदत होते. त्याचबरोबर अँटी एजिंग प्रॉपर्टी सुद्धा यामध्ये आहेत. आता जसं-जसं वय वाढतं तसं-तसं आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात. आपली स्किन जी आहे ती टाईट न राहता लूज व्हायला सुरुवात होते. तर ते सुद्धा आपली स्किन टाईट करण्याचं काम हे करतं. पुदिना आणि हळद आपल्या पोटासाठी खूप चांगली मानली जाते. यामुळे ॲसिडिटी किंवा गॅस किंवा पोटाच्या काही समस्या असतील त्या खूप कमी होतात आणि हळू बंदच होऊन जातात. या रसाचे नियमित जर तुम्ही सेवन केलं ना, तर थकवा कमी होतो, शरीरात ऊर्जा सुद्धा निर्माण होते आणि हा रस कधी प्यायचा, तर हा तुम्हाला सकाळी उपाशी पोटी म्हणजे तुम्ही ॲज अ ब्रेकफास्टच्या टाईमाला हा घेऊ शकता. ब्रेकफास्टच्या ऐवजी तुम्ही हे केलं तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल. फक्त 10 दिवस तुम्ही जर हा कंटिन्यू घेतला ना, तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे बघा. तुम्ही नक्की एकदा ट्राय आउट करून बघा आणि करायचं काही नाही. ज्या दिवशी तुम्हाला फावला वेळ आहे, त्या दिवशी तुम्हाला हे करून ठेवायचंय. रोज फक्त तुम्ही 5 सेकंदामध्ये हा जो काही ज्यूस आहे, हा बनवून तयार करू शकता. त्यामुळे एकदा हे नक्की बघा आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थंडगार आणि असं लिक्विड प्यावंसं वाटतं, तर हा हेल्दी ज्यूस तुमच्या ह्याच्यामध्ये नक्की इन्क्लूड करा. पुदिना स्वच्छ असा धुवून घेतला आणि पुदिना सुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे. आता यामध्ये ना आपण संत्री घेतली ती ऑलरेडी आंबट असते म्हणून आपण इकडे लिंबाचा वापर करत नाही आहोत. आता बघा संत्र, बीट, पुदिना आणि हळद हा ना आपल्या रक्ताची कमतरता, ॲनेमिक कंडिशन तुमच्या ह्याच्यात असेल तर दूर करण्यास सुद्धा मदत करतं बरं का आणि हृदयविकाराचा जो काही धोका आहे तो कमी करण्यास मदत करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी हा ज्यूस घेते कशासाठी तर तो वेट लॉससाठी घेते. कारण आपण खूप दिवसांपासून छान असं वेट लॉस करतोय, म्हणजे आपली लाईफस्टाईल खरं तर हेल्दी करतोय, त्यामुळे आपल्याला भेटणार तर रिझल्ट जबरदस्त भेटणार आहे. पण त्या उलट म्हणजे आपलं वेट लॉस सुद्धा जबरदस्त होणार आहे. आता हे सगळं मी कापून घेतलेलं आहे. आता याची कशी प्रोसेस करायची, कारण आपल्याला याचे क्यूब बनवून तयार ठेवायचे आहेत. कारण संत्री आपल्याला उन्हाळ्यात मिळणार नाही किंवा महाग होऊ शकते. त्यामुळे आपण संत्री ही आता स्टोअर करून ठेवणार आहोत. म्हणजे पूर्ण उन्हाळाभर आपल्याला हा जो काही ज्यूस आहे, हा पिता येईल. चला आता मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला
हे सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता बघा यामध्ये तुम्ही अद्रक सुद्धा घेऊ शकता. पण मी इकडे घेतली नाही कारण उन्हाळा आहे म्हटलं, अद्रक सुद्धा उष्ण असते. तर त्यामुळे मी इकडे अद्रक बिलकुल घेतली नाही. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, मूळव्याध आहे, अशांना सुद्धा हा ज्यूस जबरदस्त लागतो. थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलंय आणि आता हा आपल्याला ज्यूस व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे. पाणी टाकायची गरज नाही आहे कारण संत्रीमध्ये भरपूर पाणी असतं, तर हे ॲज इट इज होतं. पण थोडंसं मी टाकलेलं आहे, जेणेकरून हे जास्त सुद्धा बनेल आणि आपला लवकर ज्यूस जो आहे तो लवकर बारीक होण्यास सुद्धा मदत होईल. आता खाली बाउल घेतलाय, वरती ही गाळणी घेतली आणि आता आपल्याला हे पूर्ण जे आहे व्यवस्थितरित्या गाळून घ्यायचंय. याचा जो काही चोथा आहे तो वरती राहील आणि आपल्याला जो ज्यूस मिळेल तो खाली राहील. चोथा जो राहिलेला आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे कारण त्यामध्ये पूर्ण अर्क आता ह्या ज्यूसमध्ये आलेला आहे. त्यामुळे त्याचं आपल्याला काहीच काम नाहीये. गाळून घ्यायचा आणि हा ज्यूस जर तुम्हाला रोज असे फ्रेश इन्ग्रीडियंट भेटले, तर हा ज्यूस तुम्ही फ्रेश बनवा आणि फ्रेश प्या. तुमच्याकडे काय आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी आपण सगळ्यांनी 5 मिनिटं काढणं खूप गरजेचे आहे. फ्रेशली बनवला तर तुम्ही फक्त 1 संत्र घ्या, अर्धा बीट घ्या, असं केलं तरी चालेल. पण धावपळीचं आयुष्य आहे आपलं, सकाळी टिफिन वगैरे बनवायचे असतात, सकाळी खूप धावपळ असते. सो अशा वेळेस तुम्ही आता मी जी समोर प्रोसेस सांगणार आहे तसं करून ठेवू शकता. आता हा चौथा मधला पूर्ण रस मी काढून घेतलाय. हा आता फ्रेश ज्यूस तुम्ही ॲज इट इज पिऊ शकता. लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा आता हा कसा स्टोअर करायचा, तर असे सिलिकॉनचे माझ्याकडे मोल्ड आहे. तुमच्याकडे नसेल तर फ्रिजमध्ये जे आईस मोल्ड असतं ते आईस मोल्ड घ्यायचं आणि हे सेट होण्यासाठी करून ठेवायचं. हे असं केल्यानंतर साधारणतः 1 तासामध्ये हे व्यवस्थितरित्या सेट होऊन जातं. सिलिकॉनचं यासाठी मी घेतलं, माझ्याकडे होतं सुद्धा हे चॉकलेटचं मोल्ड आणि हे लवकर निघण्यास मदत होते. आता अजून एक गोष्ट, उन्हाळा म्हटल्यावर लोड शेडिंग असते, सगळ्यांकडे असते. पण आता बऱ्याच जणांकडे इन्व्हर्टर आहे. पण बरेच जण असे सुद्धा आहेत की त्यांच्याकडे इन्व्हर्टर नाही. तर अशा वेळेस जर आईस क्यूबमध्ये आईस ट्रेमध्ये बनवलं असेल किंवा याच्यामध्ये बनवलं असेल, तर ते ॲज इट इज तसंच ठेवा. एखाद्या झिपलॉक बॅग किंवा एखाद्या कंटेनरमध्ये काढू नका. असं का बोलते? कारण लाईट गेली ना, तर मग ते पुन्हा पाणी होईल. तर त्याऐवजी जर तुम्ही याच्यातच ठेवलं, त्याचं पाणी झालं, तर पुन्हा लाईट आल्यानंतर त्याच ट्रेमध्ये ते पुन्हा सेट होईल आणि तुम्ही इझिली ते घेऊ शकता. त्यामुळे असं सांगते आहे. आता हा जो उरलेला ज्यूस आहे, हा मी ॲज इट इज आज त्याचं सेवन करणार आहे विदाऊट त्यामध्ये पाणी न टाकता. आणि आता हा कसा घ्यायचा? आता क्यूब तयार झाले, तर ते कसं करायचं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. छोटे-छोटे क्यूब झालेले आहेत. तुम्ही बघू शकता सुंदर. जर लाईट जात नसेल तर हे सगळे क्यूब काढायचे आणि सिलिकॉन बॅगमध्ये एअरटाईट करायचे. जर लाईट जात असेल तर शक्यतोवर यामध्येच राहू द्या. जेव्हा लागला तो पटकन काढायचा आणि हे करायचं, इझी पडून जातं. प्यायचं कसं? आता छोटे-छोटे क्यूब असल्यामुळे मी 2 क्यूब घेतेय आणि ग्लास बघा मीडियम साइजचा आहे. त्यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच पाणी टाकायचंय. गरम पाण्याचा वापर करायचा नाही. गरम पाण्याच्या संपर्कातही येऊ द्यायचं नाही, जेणेकरून त्याचे सगळेच इन्ग्रीडियंट्स मग मीन्स गरम पाण्याच्या ह्याच्यामुळे आल्यामुळे त्याला आपल्याला पूर्ण सगळे जो काही त्यामध्ये फायदे आहे, पोषण तत्व आहे ते आपल्यापर्यंत आले पाहिजे म्हणून गरम पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं नाही. तसंही उन्हाळा आहे, त्यामुळे गरम पाणी नकोसं वाटतं. त्यामुळे आता तुम्हाला ब्रेकफास्टच्या टाईमाला सकाळी उठल्याबरोबर वेट लॉसची पावडर तुम्ही घेत असणार. त्यानंतर ब्रेकफास्टच्या टाईमला तुम्हाला हा ज्यूस घ्यायचा आणि यासोबत तुम्ही 4 ते 5 भिजवलेले बदाम घेऊ शकता. स्किन एवढी जबरदस्त होते ना, तुम्हाला पिंपल्स वगैरे खूप जास्त असेल, नक्की ट्राय आउट करा आणि वेट लॉससाठी एकदम जबरदस्त आहे. हा हॅक बघितल्याबद्दल